नाही बाहेर असेल तर मग तिथे ठेवलेला दाखवलं ना असं. इथं येतात ना डब्बे वगैरे खायला मुलं. नाही नाही येत कधी. विचारा कोण असेल तर. चला तर आज आपलं जे काही सेशन आहे आजचं ते आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. तर काल जे पाहिलं त्याप्रमाणे आपण क्लास करणार आहात का? ठीक आहे. तर आज जे काही आहे आज आपण पेपर ॲनालिसिस जे काही आहे आपण ते घेणार आहोत. ठीक आहे. तर कोणकोणते प्रश्न आपल्या याच्यामध्ये आलेले आहेत? गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आपण आज ते बघणार आहोत. आपण जे काही शिकलो त्याच्यावर आधारित आपले जे काही प्रश्न आहेत ते आज आपण बघूयात. ठीक आहे. काल आपण एक पाहिलं होतं प्रश्न काही 2-3. आज आपण एक डिटेलमध्ये थोडंसं एक ॲनालिसिस घेऊया पेपरचं. ठीक आहे. तर आज बघा सेटचा रिझल्ट लागणार होता. नाही 29 आहे ना आजची तारीख. ओके उद्या लागेल. हां उद्या ज्यांनी कोणी सेटची परीक्षा दिली असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी जे काही आहे तर तो सेटचा रिझल्ट लागेल. ठीक आहे. जे विद्यार्थी गैरहजर होते त्यांच्यासाठी ह्या लिंकवरून तुम्ही कुठल्याही प्रकारचं हे पाहू शकता. पेपर म्हणा किंवा काय आपण त्या दिवशी पाहिला होता. कोणता पाहिला होता? 26 मार्च. आपण 26 मार्च 2023चा बघू. ठीक आहे. सेट ए तुमच्याकडे जर असेल म्हणजे तुम्हाला इथं दिसत नसेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा जे कोणी लॅपटॉपवर करत असेल तर साईड बाय साईड तुम्ही हे करू शकता किंवा तुमचा जो पेपर आहे कुठलाही सेट असो कारण सेट जरी वेगळा असला तरी प्रश्न सारखे असणार आहे फक्त नंबर्स वेगळे असणार आहेत त्याच्यामुळे. ठीक आहे. तिथेच ऑप्शन असतो. ऑप्शनमध्ये क्वेश्चन पेपर बघायचं आहे आणि क्वेश्चन पेपर बघितलं की लगेच तर बघा आपला कोणता आहे 26 मार्च 2023चा जो काही आपला प्रश्न आहे. ठीक आहे. इथं दिलेला नाही आहे पण आपण हे बघा मार्च 2023चा प्रश्न पेपर सेट ए ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांची PDF जरी खोलली तरी चालेल. आपण सेट ए घेतलेला आहे बघा. ठीक आहे. सेट ए
ओके, तर बघा, पेपरच्या ज्या काही महत्त्वाच्या सूचना असतील किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील तर ते आपण काय करणार आहोत, नंतर घेणार आहोत साधारण. तर आपण आता साधारण प्रश्नांकडे वळूयात. त्यातल्या त्यात आपण जे काही शिकलो अशी प्रश्न असतील तर त्या प्रश्नांकडे वळणार आहोत आपण. ठीक आहे. बघा, शाहिरी वगैरे याच्यावर आधी आपण बघूयात जास्त करून प्रश्न. कोणता प्रश्न आलेला आहे तो बघणार आहोत. आता क्वेश्चन नंबर जो काही आहे 15वा. तर तुम्हाला काय वाटते, आपण जे काही शिकलो आतापर्यंत तर त्यानुसार जे काही आहे कोणता ऑप्शन याच्यामधला बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं. आज आपलं जे काही आहे आपण त्याच पेपर ॲनालिसिस घेणार आहोत. ठीक आहे. आता जे नव्याने जॉईन झालेले काही विद्यार्थी असतील तर त्यांच्या माहितीसाठी आज जे काही आहे तर आपण पेपर ॲनालिसिस आहे, पेपर ॲनालिसिस आपण घेणार आहोत आज. ओके. सो सी, गोरक्ष अमरनाथ संवाद ह्या नावाने नाथ संप्रदायामध्ये ओळखला जाणारा पण विवेक दर्पण ह्या नावाने प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणी लिहिलेला आहे असं विचारलेलं आहे का? नाही. लिहिणं वेगळं, संपादित करणं वेगळं. ठीक आहे. लिहिणं वेगळं आणि संपादित करणं जे काही आहे ते वेगळं आहे. तर त्यानुसार आपल्याला याची माहिती पाहिजे. 15वा प्रश्न बघा सगळ्यांनी. काय वाटतं तुम्हाला, एक लॉजिक नुसार काय वाटतं सांगा बरं. हा प्रश्न बघा नीट. जे ऑनलाईन वगैरे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्या बाजूला PDF ओपन करून ठेवली तरी चालेल. सांगा याचं काय उत्तर आहे. काल मी संदर्भ ग्रंथ लिहून दिले होते तर त्या संदर्भ ग्रंथानुसार तुम्हाला काही सांगता येतं का बघा. काल आपण काही संदर्भ ग्रंथ पाहिलेले आहेत त्यानुसार तुमचं काय सतसत तर्क जे काही आहे ते तुम्ही तिथे लावा. तर्क तुम्ही जे काही आहे ते तर्क तिथे लावायचे तुम्हाला. बघा, पहिला ऑप्शन आहे कुलकर्णी. त्याच्यामध्ये पण 2 कुलकर्णी 3 कुलकर्णी दिलेले आहेत. तर मग तुम्ही फक्त जर अभ्यास करताना म्हटलं ग्रेट तुकाराम म्हणायचंय का तुम्हाला डिअर तुकाराम म्हणायचंय ते एकदा बघून घ्या. कारण डिअर तुकाराम नावाचं हे आहे. तर बघा, अभ्यास करताना जर तुम्ही फक्त कुलकर्णी लक्षात ठेवलं तर तुम्ही गंडाल. तुम्हाला त्यांचे जे काही इनिशियल्स आहेत ते माहीत असायला पाहिजे. हे केव्हा कळतं आपल्याला की जेव्हा आपण पेपर ॲनालिसिस करतो तर तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी कळतात की फक्त आडनावं करून जे काही आहे काहीही साध्य होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतंय, व्यवस्थित त्या व्यक्तीचं नाव सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. डिअर तुकाराम हे मी तुम्हाला होमवर्क दिलं होतं की तुम्ही शोधून आणायचं डिअर तुकाराम कोणी लिहिलं आणि तुम्ही आज मलाच विचारताय का मॅडम हे कोण आहेत म्हणून. तर जर तुम्ही गुगलला टाकलं डिअर तुकाराम याचे लेखक तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. म्हणजे तुम्ही तेवढंही कष्ट घेतलेले इथं दिसत नाही आहे मला. ठीक आहे. तुम्ही पाहिलं का घरी जाऊन काय येणार आहे त्याचं उत्तर काय नाही. पाहिलं का त्याचं उत्तर. नाही पाहिलं.
आपल्याला इथे संपादक विचारलेले आहे. ठीक आहे. तर बघा, गोराक्ष हे तुम्ही लिहून पण घ्यायला पाहिजे कुठं ना कुठं साईडला. ठीक आहे. हे तुम्ही साईडला कुठं ना कुठं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. डिअर तुकोबा, कोणी लिहिलं हे पुस्तक? तर हे विनायक होगाडे म्हणून आहेत. विनायक होगाडे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. लिहून घ्या सगळ्यांनी, विनायक होगाडे. विनायक होगाडे यांनी डिअर तुकोबा डिअर तुकोबा हे पुस्तक लिहिलेले आहे. ठीक आहे. लिहून घ्यायचं. पब्लिकेशन याचं मधुश्री पब्लिकेशनच आहे. ठीक आहे. लिहून घ्या. एक मिनिट, आपण दुसरं बघूयात. 17वा नंबरचा क्वेश्चन बघा आता. 17वा नंबर. सतरावा नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे. डिअर तुकोबा लिहिलं का विनायक हेगाडे म्हणून? ठीक आहे. तर हे तुम्हाला होमवर्क दिलं होतं, तुमचं काम होतं की हे शोधून आणणे. ठीक आहे. विनायक होगाडे हे त्याचे लेखक आहेत. दिलेल्या प्रश्नावर विचार करायचा आहे. सतरावा नंबरचा क्वेश्चन. चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या. चॅट बॉक्स मध्ये काय काय आहे ते उत्तर द्यायचं आहे. तत्कालिक सर्वसाधारण माणसांच्या अभिरुची. अभिरुची म्हणजे काय? आवड. अभिरुची हा शब्द तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल. तर त्याच्यामुळे काय आहे, मराठीमध्ये जी काही वोकॅब्युलरी आहे, शब्दार्थ आहे, जे काही तुमचं त्याच्यासोबत नेहमी म्हणजे काय असणार आहे ते येणार आहे तुमच्यात वाचण्यात लिहिण्यात. तर ते आपल्याला माहीत पाहिजे, कारण त्याच्यामुळे काय होतं, शब्दांची फोड होते, वाक्याची फोड होते, प्रश्नाची फोड होते आणि प्रश्न समजण्यास खूप काय होतं, सोपी जातं तुम्हाला. त्याच्यामुळे काय करायचं आहे, तुम्ही आपल्याला जे उत्तर आहे ते माहीतच पाहिजे याच्यामध्ये. ठीक आहे. तो कोण आहे याचे श्रीधरांविषयी माहिती घेतली होती आपण. सिद्ध नागेश. आता सिद्ध नागेश आणि नागेश हे दोन्ही एकच आहेत बरं का. याचं उत्तर आहे श्रीधर. वामन पंडित मोरोपंत आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. तर असं कन्फ्यूज व्हायचं नाही. सिद्ध नागेश पण म्हणजेच नागेश. आपण नागेश यांच्यावर जी काही आहे त्यांनी काय काय ग्रंथ रचना केली ती पाहिली. श्रीधर याचं उत्तर काय? श्रीधर. पांडव प्रताप कोण आहे? पांडव प्रताप कोणी लिहिलेला आहे? श्रीधर यांनी लिहिलेला आहे. आता आपल्याला पेपर ॲनालिसिस करताना काय करायचं तर आता मी तर तुम्हाला वामन पंडित मोरोपंत नागेश्वर याचे नोट्स लिहून दिलेले आहे. पण समजा एखादा प्रश्न तुम्हाला असा वेगळा दिसतोय तर मग आता समजा हा एक वेगळा प्रश्न आहे किंवा याच्यामध्ये ऑप्शन वेगळे असते काहीतरी, तर मग त्याच्यावर काय करायचं की समजा आता उदाहरण
वामन पंडित आपल्याला वेगळा ऑप्शन वाटला, मग त्यांनी काय काय लिहिलेलं आहे त्यांची माहिती एक याच्यामध्ये काढायची, मग याची माहिती काढायची, याची माहिती काढायची. म्हणजे काय, अशा प्रकारे ऑप्शनचा सुद्धा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, ऑप्शन्सचा सुद्धा अभ्यास करायला पाहिजे. हा प्रश्न तुम्ही लिहून घ्या. अशा 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 असं करून करून आपण काय करू, शाहिरी वाङ्मयाचे प्रश्न कोणते आहेत, पंडिती काव्याचे प्रश्न कोणते हे आपण लक्षात घेणार आहोत. ठीक आहे, चला लिहून घ्या लवकर. काय आहे, पांडव प्रताप ग्रंथ रचना. पण त्यांनी आधी काय वापरलेलं आहे, तत्कालीन सर्व. तत्कालीन म्हणजे त्या काळातले, तत्कालीन आत्ताचं काळ आहे का नाही, तत्कालीन म्हणजे त्या काळातलं. तर त्या काळातल्या लोकांच्या अभिरुची, तेव्हा आपल्याला माहित आहे संत, अध्यात्म ह्या गोष्टी सगळ्या होत्या तेव्हा जास्त. म्हणजे आताही आहे, पण तेव्हा विचार, आताचं युग आहे AI टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या गोष्टींचं युग आहे आता. तेव्हा संत अध्यात्म यांचं जे काही वारं वाहत होतं, तर त्यानुसार त्यांची त्या काळामधल्या लोकांच्या काय आवडी होत्या, तर त्या आवडीनुसार त्यांनी तो ग्रंथ लिहिला. तो कोणता ग्रंथ आहे, पांडव प्रताप. कोणी लिहिलेला आहे, श्रीधर यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे, क्लिक. आता नेक्स्ट आपण बघूयात. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे व.दा. कुलकर्णी. व.दा. कुलकर्णी 15व्या क्वेश्चनचं जे काही उत्तर आहे ते व.दा. कुलकर्णी असं तुम्ही लिहायचं आहे. ठीक आहे, व.दा. कुलकर्णी. 15वा नंबरचं क्वेश्चन काय, विवेक दर्पण संपादित केलेला विचारलेला, लिहिलेला नाही. संपादन करणे म्हणजे काय की सगळं जोडून एकत्र आणणे, त्याला पब्लिश करणे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे संपादन म्हणजे सगळं जोडणे. बाबा आता इथे एक गोष्ट आहे, इथे एक गोष्ट आहे, इथे एक गोष्ट आहे. तर समजा तुकाराम महाराजांचे इकडं 10 श्लोक आहे, तिकडे 5 श्लोक आहे, त्यांनी काहीतरी ग्रंथ लिहिला तो तिकडे, तर ह्या सगळ्यांना जोडून ज्याला जे जे वाटतं ते जोडून एक पुस्तक रूपाने समोर आणणे, एक साहित्याच्या रूपाने समोर आणणे म्हणजे संपादन करणे असं होतं त्याचा अर्थ. ठीक आहे, ओके, समजलं इथपर्यंत. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा आत्ताच काय झाले, 2 प्रश्न आपले फक्त पंडिती काव्यावर. तुम्हाला हे 2 प्रश्न व्यवस्थित तुम्ही नोट्स अभ्यासला तुमचे म्हणजे 4 मार्क फिक्स, बरोबर आहे. पण नेक्स्ट बघू काय आहे. आता सध्या आपण आपल्या सिलेबसवर झालेले सुरुवातीला बघू, नंतर मग बाकीचे प्रश्न बघूयात. बघा कोणता दिसतोय. शाहिरी काव्यांवर काय दिसतो आणि पंडिती काव्यावर काय दिसतं आपल्याला पाहायचं आहे. 100 प्रश्न असणार आहेत आपल्याला पेपरला. हे बघा, ग्रंथ आणि ग्रंथकार अशा जोड्या आपल्याला विचारल्या जातात, त्याच्यामुळे कोणी काय लिहिलेलं आहे हे आपल्याला माहीतच पाहिजे. ठीक आहे, दलित साहित्य आपण नंतर घेणार आहोत. बन्याची दिंडी कादंबरीचे लेखक कोण, असे आपल्याला जास्तीत जास्त अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला दिसतात. बघा, दस्तखत कविता संग्रह कोणाचा, कांडी कथा कोणाची. तर त्याच्यामुळे मी जे म्हणते का तुम्हाला काही भाग जो तुमचा असणार आहे सिलेबस मधला तो पाठांतराचा असणार आहे. पाठांतर पाहिजे तुमचं किंवा लक्षात तरी ठेवणं पाहिजे. आता हा प्रश्न आहे तो महानुभव पंथातला आहे, आपण तो नंतर बघू. बघा, आपण जे भक्ती चळवळ शिकलो तर त्या भक्ती चळवळ मध्ये काय आहे हा प्रश्न बघा. 49 क्वेश्चन बघायचे. एकूण हा नुसतं वाचा तुम्हाला. हा भक्ती चळवळीमधला प्रश्न, भक्ती चळवळ आपली झालेली आहे. फक्त वाचा म्हणजे काय की एक आयडिया येईल की कशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला विचारले गेलेले आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं की नामदेवाची बघा, आता याची मी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, कारण हे श्लोक अभंग पाठ आपण नाही करू, म्हणजे
पाठ म्हणजे तेवढा वेळ नाही इतकं पाठ करायला. मी असं म्हणत नाही अशक्य आहे, इट्स अ डुएबल, बट अजून आपण किती वेळ घालवणार. याच्यामध्ये आपल्याला वेळ नाही घालवायचं. मी याचं तुम्हाला ट्रिक सांगेल, पण याच्या आधी तुम्ही हे वाचून घ्या आणि तुम्ही तुमचे एक लॉजिकनी सांगा की तुम्हाला काय वाटते, कोणाची भाषा शैली असेल किंवा कोणाच्या श्लोकामध्ये अशा प्रकारचा विषय येईल, तर ते तुम्ही सांगायचं. नीट वाचून घ्यायचं सगळा प्रश्न. बघा प्रश्न 49 वाचा सगळ्यांनी. चला. नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जगदू धार, म्हणून कवी हे आधार सकल सृष्टीची. हा कवी गौरव कोणी केला आहे, म्हणजे कवीची गौरव किंवा कवीची प्रशंसा जी काही आहे ती कोणी केलेली आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, रामदास कोणी केलेली आहे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर बघा आता अशा वेळेस आपण एक याचं वेगळं सेशन घेऊया. बघा आता प्रत्येक संत असतो बरोबर आहे, तर संतानुसार काय असतं त्याची वेगवेगळी अशी भाषा शैली असते. म्हणजे तुम्ही संत जनाबाईचे जर अभंग पाहिले तर तिथे प्रत्येक म्हणजे जवळपास जे काही अभंग आहे त्याच्यात 80% अभंगामध्ये प्रत्येक अभंगामध्ये नाम्या, नामयाचा, नामा असे उल्लेख केलेला आहे. कारण जनाबाई स्वतःला संत नामदेवाची दासी जे काही आहे ते म्हणून घेत होती. किंवा मग दुसरा विषय कोणता, विठ्ठल, तर त्यांचं विठ्ठल आणि नामदेव त्यांचे जे अभंग तुम्ही पाहाल तर तुम्हाला हे दिसेल. तर मग जेव्हा अशा प्रकारचे अभंग येतात तेव्हा मग संत जनाबाई असू शकतात असं एक लॉजिक जे आहे डेव्हलप होतं. त्याच पद्धतीने जे काही आहेत ज्ञानेश्वर, मग ज्ञानेश्वरांची भाषा शैली कशी आहे, ज्ञानेश्वरांच्या अभंगांचे विषय कसे आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. संत नामदेवांचंही तसंच आहे, तुकाराम आणि रामदास. ठीक आहे. तर आता हे अशा प्रकारचं जेव्हा आपलं लॉजिक डेव्हलप होतं ते कसं होतं की जेव्हा आपण वाचतो, की आता आपण जेव्हा भक्ती चळवळ पाहिली तेव्हा आपण पाहिले त्यांचे वेगवेगळे विषय आणि हे, आणि आपण याच्यावर हवं तर एक वेगळं सेशनही घेऊ हे कसे ओळखायचे म्हणून. ठीक आहे. तर आता आपण जे काही कोणता आपण शिकलेलो आहे, समर्थ दास. ठीक आहे. रामदास, आपण रामदासांचा कोणता पंथ पाहिला, दासपंथ पाहिला. त्याच्यानंतर कोणता पाहिला, समर्थ, म्हणजे तेच आहे, नावं वेगळी आहेत फक्त. दासपंथ, समर्थपंथ, रामदासी पंथ, हे सगळे पंथ काय आहे, एक आहे. तर मी तुम्हाला आठवतं की नाही मला माहीत नाही, शिकवताना जे काही आहे हे वाक्य जे मी तुम्हाला सांगितलं होतं की नसता कवीचा व्यापार तरी कोणचा असता जगुद्धार, म्हणून कवी हे आधार सकल सृष्टीशी. जेव्हा आपण दासपंथ आपल्या घटक 8 मध्ये जो काही आहे आपल्याला समर्थ रामदास यांचा दासपंथ, दास संप्रदाय जो काही आहे तो आपल्याला अभ्यासाला आहे. तर हे मी शिकवताना सांगितलं होतं. म्हणजेच काय की जे शिकवतोय, जे आपले नोट्स आहे त्याच्यातून जे काही आहे ते येणारे प्रश्न आहे. जर म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की बाबा रोजचं रोज शिकवलेलं ते वाचणं, आणि तुम्हाला जे काही मी बुक सांगितले ते निराली पब्लिकेशनचं असेल किंवा इतर कोणते मी संदर्भ ग्रंथ सांगत झाल्यानंतर ते तर तुम्ही वाचाच, झाल्यानंतर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हेही एक आपली नजर घालून घ्यायची. तर त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते आहे संत रामदास. हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. हे लिहून का घ्यायचं आहे, कारण आत्तापर्यंत जे आपण शिकलोय, आता आपल्या क्लासला 1 महिना होईल 1-2 दिवसांमध्ये, तर आपल्या क्लासमध्ये जे काही शिकलोय आपण तर ते शिकल्यावर आपण किती प्रश्न आले आहेत, किती प्रश्न येतात दरवर्षी, आपण त्याला कसं सॉल्व केलं पाहिजे, आपल्याला ते येतंय का, येतंय तर का नाही येत, कारण आपण फक्त उजळणी केलेले नाही. मी किंवा काही विद्यार्थी असे असतात जे नोट्सही लिहत नाही, येतात तिथं मला दिसतात ऑनलाईन, येतात फक्त असं वाऱ्याची झुळूक कशी येते, वाऱ्याची झुळूक येते आणि वाऱ्याची झुळूक जाते, तर त्या पद्धतीने ते येतात क्लासला आणि वाऱ्याचे झुडके, म्हणजे त्यांना असं वाटतं की मॅडमला फक्त एकदा दिसलं की झालं, असं नाही. ते तुम्ही किती वेळ आहे, किती सेकंद आहात, किती मिनिटं आहे, ते सगळं इथं स्क्रीनला दिसतं आणि तुमची काय अटेंडन्स लागते इथे. त्यानुसार मग जे काही आहे नंतरच्या प्रोसिजर्स होतात. त्याच्यामुळं काय आहे की तुम्ही कोण नोट्स काढतं, कोण नाही काढत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, तर ज्यांनी नोट्स काढलाय व्यवस्थित ते पास होणार आहेत व्यवस्थितपणे, आणि ज्यांनी नाही काढलं मग ते परत 6 महिने 1 वर्ष ते रिपीट करणार आहेत. हे लिहून घ्या आत्ताच. ठीक आहे. त्याच्यामुळं काय आहे की तुम्ही आता हे प्रश्न पण लिहत चला माझ्यासोबत, म्हणजे तुम्हाला कळेल की शायरी वाङ्मयवर किती प्रश्न आले आहेत, पंडिती काव्यावर कसे आले आहेत, म्हणजे कशा पद्धतीने विचारतात. जेव्हा तुम्हाला ही पद्धत माहीत होते ना, तर तेव्हा काय होतं, पद्धत माहीत झाल्यानंतर अभ्यास कसा करायचा, लक्षात काय ठेवायचं,
नोट्स कशा काढायचा, पुस्तक कसं वाचायचं, हे सगळं तुम्हाला कळतं. म्हणजे मलाही वेगळं सांगायची काहीही गरज उरत नाही. कळतंय का तुम्हाला? तर हे लिहून घ्या. चला, हे लिहून दिलं होतं. आता जे अब्सेंट असतील त्यांनी लिहून घ्यायचे. चला लिहा. मी सांगते, ज्यांना दिसत नसेल की आपण फॉन्ट थोडा मोठा करूयात. एक मिनटं. फॉन्ट आपण थोडा मोठा करूया. दिसतंय का? प्रगती, विशाल, तुम्ही हे जे काही सगळे आहेत. आपला क्लास 6 महिने असतो. नेट सेट 6 महिन्याची बॅच असते आपली. ठीक आहे? ओके. चला लिहा. नसता कवीचा व्यापार, हे लिहून दिलं होतं पण काही महाशयांनी लिहिलेलं नाहीये म्हणून परत आपल्याला सांगावं लागणार आहे. चला लिहा. याच्यानंतर हे असं रिपीट होणार नाही. जे नोट्समध्ये असेल ते मी रिपीट करणार नाही. चला लिहा. नसता कवीचा व्यापार, आणि हे लिहून याच्यासाठी पण घ्यायचे क्वेश्चन रिपीट होतात. सेटचे नेटला, नेटचे सेटला, सेटचे सेटला. म्हणजे तुम्ही असे 2-3 प्रश्न मी तुम्हाला दाखवून देऊ शकते की मागच्या वर्षीमध्ये आलेले 1-2 प्रश्न समोरच्या परीक्षेत रिपीट होतात. त्याचे घटक रिपीट होतात, टॉपिक रिपीट होतो, जसेच्या तसे प्रश्न रिपीट होतात. ठीक आहे? लिहा. चला. नसता कवीचा व्यापार, तरी केंचा असता जगद्धार. जगदुद्धार. तरी कैचा असता, तरी कैचा असता, तरी कैचा असता जगदुद्धार. म्हणून कवी हे आधार, म्हणून कवी हे आधार, सकल सृष्टीसी, सकल सृष्टीशी. ठीक आहे? नसता कवीचा व्यापार, तरीही केंचा असता जगद्धार, जगदुद्धार. म्हणून कवी हे आधार, सकल सृष्टीशी. ठीक आहे? तर हे कोणी केले? रामदास. रामदासांनी हे केलेलं आहे. समर्थ रामदास. आणि तर साईडला लिहून पण घ्या की दास, समर्थ आणि रामदास हे सगळे संप्रदाय जे काही आहे ते एकच आहेत. उद्या मग विचारणार येऊन, मॅडम दास संप्रदाय कोणाचा, रामदास संप्रदाय, हे सगळं एकच आहे. सिद्ध नागेश, नागेश एकच, हे तिन्हीही एकच. त्याच्यामुळं कन्फ्यूज कधी कधी काय होतं की आपले कॉन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे, आपल्या संकल्पना ज्या काही आहेत त्या स्पष्ट नसल्यामुळं काय होतं, तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात. ठीक आहे? चला लिहून घ्या. हे लिहून दिलेलं आहे ते ब्लॅकबोर्डवर. लिहून घ्यायचे. ओके. झालं का लिहून? चला आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपला. ठीक आहे? समजलं? क्लिअर? काही काही शिकवण्यातच येतात, त्याच्यामुळे फक्त तुम्हाला असं काही, आता तुम्हाला समजा हा वेगळा वाटला, कैंचा, जगदुद्धार, उद्धार नाही लिहिलेला आहे, कवींचं कोणी म्हटलंय, तर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात त्याच्यात. तर आता नेक्स्ट बघूयात. म्हणजे आता शिकवल्यापैकी किती प्रश्न झाले एकूण आपले? 3. तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला म्हणजे फक्त बघा, आपण आत्ता घटक घ्यायला चालू केलं आहे, तर ते त्याच्यावर तुमचे किती? 3 आणि 3 6 मार्क फिक्स. म्हणजे तर बाकीचे पण बघूयात आपण. चला बघा, आता काय विचारलं आहे? आजी सोनियाचा दिवस धन्य झाला, प्रत्यक्ष भेटला नामदेव. काय विचार आहे इथे? नामदेव. काय विचारलं आपल्याला इथं? बघा, नामदेव
माझे मज दिले, माझे मज दिले, माझे मज दिले प्रेम सुख. बघा फक्त लॉजिक लावा आणि सांगा बरं मला हा प्रश्न. उत्तर 50वा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुमच्याकडे वेगळी पीडीएफ असेल तर मग तिथं वेगळं असेल. चला काय वाटतं तुम्हाला सांगा. संत चोखामेळा आहे की संत जनाबाई आहे की काय आहे ते सांगायचं आहे. बघा काय आज सोनियाचा, सोनियाचा म्हणजे काय सोन्याचा दिवस धन्य झाला म्हणजे धन्य झाला, प्रत्यक्ष भेटला नामदेव. माझे मज दिले, माझे मज दिले, माझे मज दिले प्रेम सुख. आता बघा तर आपल्याला एक लॉजिक असं लागू शकतं की कदाचित संत जनाबाई, संत जनाबाईंचं काय असू शकतं हे वाक्य किंवा हे उद्गार जे काही आहे ते संत जनाबाईंचं असू शकतं. बरोबर आहे. पण मग त्यांच्याविषयी अजून कोणी काही लिहिलेलं आहे का हे सुद्धा आपल्याला इथे तपासावं लागेल. ओके, हे सुद्धा काय आपल्याला इथे तपासावं लागेल. आता एक लॉजिक जे लागतं संत जनाबाईंचं ते बरोबर असण्याची शक्यता आहे. याचं कारण काय आहे? कारण संत जनाबाई ज्या काही होत्या नामदेवांच्या, ते स्वतःला मानून घेतलेलं त्यांनी नामदेवाची दास आणि त्यांच्या प्रत्येक अभंगामध्ये दिसून येतं. पण आपल्याला हेही माहीत पाहिजे की संत जनाबाईंबरोबर कोणी लिहिलेलं आहे, तर संत चोखामेळांनी सुद्धा जे काही आहे नामदेवांबद्दल लिहिलेलं आहे. तुम्ही जर व्यवस्थित लेक्चर केले असेल त्या लेक्चरांमध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे काय आपोआपच हे जे दोन आहे ते कट होऊन जातात. तर मग याचं जे आहे उत्तर ते चोखामेळा येतं. म्हणजे जरी तुम्हाला हे माहीत असलं तरी तुम्ही उत्तराच्या काय करू शकता, बरेच जवळ जाऊ शकता. तुम्ही उत्तराच्या जवळ जाऊ शकता. कळालं? तर याचं जे उत्तर आहे संत चोखामेळा हे आहे. ठीक आहे, लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. ओके, चला नेक्स्ट. पण नंतर कोणता आहे बघू. ते बखर आपण शिकणार आहोत. बखर सुद्धा महत्वाचा आहे. तर बघा शाहीर, शाहिरांचा प्रश्न आलेला आहे. ओके, शाहीर दिसलेत का? ओके, शाहीर बघा आपले शाहीर जे काही आहेत ते आहे ते क्वेश्चन क्रमांक 55, प्रश्न क्रमांक 55 बघायचंय. चला प्रश्न क्रमांक 55 बघा बरं. चला पंचावन्न नंबरचा प्रश्न. बघा काय आहे, कवनाचा सागर किंवा मोठमोठ्या राज्यांमध्ये महाशूर जगजाहीर चारतर्फा हे गौरवपूर्ण वर्णन कोणत्या शाहिराचे आहे, असा प्रश्न जो काही आहे आपल्याला विचारला. ऑप्शन मध्ये काय आहे, होनाजी बाळा, प्रभाकर, रामजोशी, अनंत फंदी. बघा हे सगळ्यांची आपण लेक्चर मध्ये आपण सगळ्यांची माहिती जी काही आहे पाहिलेली आहे. कवनाचा सागर किंवा मोठमोठ्या राज्यामध्ये महशूर जगजाहीर चारतर्फा हे गौरवपूर्ण वर्णन कोणत्या शाहिराचे आहे. विचार करा व्यवस्थित.
किंवा नोट्समध्ये बघूनही सांगा, तुम्हाला नोट्समध्ये दिसत असेल तर बघून सांगा. ठीक आहे बा मॅडम आता आठवत नाही, रिव्हिजन झालेली नाही आहे, सांगा. तुम्ही नोट्समध्ये सुद्धा बघून सांगू शकता. आठवत नसेल तर थोडं नोट्समध्ये बघितलं तरी चालेल. फक्त आपण जे काही आता काय काय आलेले आहेत. बरोबर आहे. प्रगती मंधारेंनी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे अनंत फंदी. ठीक आहे, तुम्ही नोट्समध्ये बघून सांगितलं तरी चालेल. हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचे आपल्याकडे पॉईंट्स होतील की बाबा शाहिरी याच्यावर कसे प्रश्न आलेले आहे, बखरीवर कसे प्रश्न आलेले आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. चला लिहा. कवनाचा सागर, चला लिहून घ्या. कवनाचा सागर किंवा कवनाचा सागर किंवा मोठमोठ्या राज्यामध्ये मशहूर जगजाहीर चारीतर्फा हे गौरवपूर्ण वर्णन अनंत फंदी यांचे आहे. ठीक आहे, बघा हे ऑप्शनचा अभ्यास नोट्स लिहून दिलं, त्याच्यातून ते ऑप्शन्स जे काही आहे तुमचे कव्हर होतात. आणि कधी तुम्हाला असं वाटलं ना की मॅडम आम्हाला हा टॉपिक समजलेला नाही आहे, तर तुम्ही मला नक्की सांगू शकता की मॅडम आम्हाला खूप हार्ड गेलाय, समजला नाही आहे. त्याही याचा आपण जे काही आहे ते घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, ओके. नेक्स्ट झालं लिहून सगळ्यांचं? ओके, आपण आता नेक्स्ट प्रश्न. आता बघा किती प्रश्न झाले, 4. 4 दुने 8. 8 मार्क फक्त. ते बघताय का घटकाला त्या किती वेटेज आहे, कळतंय तुम्हाला? तर बघा कोणतं दिसतंय अजून. बाकीचे प्रश्न बघणार आहोत पण आपण हेही बघणार आहोत आता. नेक्स्ट अजून काय, एक मी तुम्हाला सांगितलंच होतं, एक आपल्याला 4 मार्काचं वगैरे 4-8 मार्काचं विचारतात म्हणून. एकेका घटकाला तेवढंच विचारणार आहे. एका घटकावरून काही सगळेचे सगळे प्रश्न नाही काढणार आहे, कारण आपल्याला किती 10 घटक आहे. त्याच्यामध्ये मग उपघटक पण आहेत बरेच. आपल्याला हे घ्यायचंय बघा, याचे बरेच प्रश्न दिसते. महानुभव पंथचा हा जो महानुभवचा प्रश्न आहे बघा, नीट बघा कोणते प्रश्न दिसतात आहे. मी हळूहळू हे करते, तिथं तुम्ही नंबरही लिहू शकता प्रश्नांचा. अजून कोणतं दिसतंय बघा इथे. 100 पर्यंत असतात, ते सगळे बघूयात आपण. बघा, आयबू ही व्यक्तिरेखा कोणत्या साहित्यकृतीत आढळते? आयबू. ठीक आहे, तर यावर्षी सुद्धा नेटच्या का सेटच्या परीक्षेला आपल्याला बनगरवाडीतीलच व्यक्तिरेखा विचारली होती. हा 2023 चा पेपर आहे. आवाज येतोय? आवाज येतोय व्यवस्थित? ओके.
तर तुम्ही जर आता पेपर पाहिला सेट नेटचा कोणत्या तरी याच्यामध्ये बनगरवाडीतला प्रश्न आला होता आणि त्या बनगरवाडीतलं पात्र विचारलं होतं की हे पात्र कोणत्या साहित्यकृतीतलं आहे. तर 2023 मध्ये कोणत्या बालट्या. हां. तर सेम प्रश्न 2023 ला विचारला. बालट्याच्या ठिकाणी आयबू केलंय त्यांनी. बघा, आयबू ही व्यक्तिरेखा कोणत्या साहित्यकृतीत आहे. म्हणजे बनगरवाडीवर सारखे प्रश्न, जेव्हा मी जात चोरलीवर सारखे प्रश्न, कोण म्हणतं टक्का दिला. तर त्याच्यामुळे हे एक एक तुम्ही आता साहित्यकृती जी आहे ती वाचायला घ्यायची. सुरुवातीला कसं सांगितलंय वाचायला, पेन पेपर न घेता वाचायचं. म्हणजे आपल्याला ती समजली पाहिजे मनातून. लहान लहान आहेत काही, म्हणजे खूप मोठ्या नाही. ते आपल्याला काय झालं पाहिजे, समजलं पाहिजे. तर हे बघा, हे आयबू जे काही आहे ते बनगरवाडीतलंच आहे. म्हणजे यावर्षी सुद्धा, आता किती कोणतं वर्ष आहे, 2025. मी तुम्हाला म्हटलं काही प्रश्न असतात जसेच्या तसे रिपीट होतात. काही प्रश्न फक्त त्याचं नावाची उलटापालट होते. इथं आयबू आहे, या वर्षीचा जो पेपर झाला तिथं बालट्या टाकलं होतं. बालट्या सुद्धा कशातलंच आहे, बनगरवाडीतलं. तर हे मग तुमचं हे जी चिकित्सक वृत्ती आहे ते जेव्हा तुम्ही ॲनालिसिस करता, ही ते ॲनालिसिसवरून काय होते, डेव्हलप होत जाते. काय होते, डेव्हलप होत जाते. ठीक आहे, समजलं तुम्हाला. नेक्स्ट आता काय आहे आपल्याला, मानवी मनातील क्रौर्य हिंसा. हे सगळे साहित्यकृतीवरचे प्रश्न आहे. ठीक आहे, हा सुद्धा जर तुम्ही प्रश्न पाहिला, विका राजवाडे यांनी महाराष्ट्राचे टॉमस मोर हे बिरुद कोणास बहाल केले. हे जसंच्या तसं वाक्य आहे. आपल्याला कशामध्ये आहे, जशाच्या तसं. तुम्ही जर पाहिलं, मी तुम्हाला निराली पब्लिकेशनची पुस्तकं सांगितली, काही संदर्भ, हे जशाच्या तसं वाक्य दिलेलं आहे तिथे. जसंच्या तसं तुम्ही उत्तर सोडवू शकता. ठीक आहे, झालं हे रफ वर्क करायला. म्हणजे जवळपास आपण 5 प्रश्न याच्यामध्ये पाहिलेले आतापर्यंत जे काही आपलं झालेलं आहे त्यावर कशा प्रकारचे आलेले आहे. ठीक आहे, आता आपण काय करू, सेम एक 2022 चा पेपर बघूयात. ठीक आहे, आता आपण काय करू, 23चा झाला, थोडं 22चं बघू. म्हणजे फक्त त्यावर जे काही प्रश्न आहेत आलेले ते आपल्याला बघायचे. 22चं नाही आहे, पण इथं 21चं बघू मग. ठीक आहे, 21चं बघायचं आपल्याला. मराठी पेपर 2 ए सेटच बघू, ए सेट. ठीक आहे, सप्टेंबरचा बघा. तर आपल्या शायरी वांग्य भक्ती चळवळ ह्याच्यावर काय काय प्रश्न आलेले आहे बघा, बघायचं आहे. ठीक आहे, नीट प्रश्न बघा एक एक. तुम्हाला काय वाटलं इथं, मला क्वेश्चन नंबर या, जर तुम्हाला असं बघता बघता वाटलं की मॅडम मला याचं हे उत्तर वाटतंय, तरी तुम्ही काय करू शकता, इथे मला सांगू शकता. आपण आपलं जे काही ॲनालिसिस आहे त्यानुसार. ओके, चला बघा. बघा, हे इथं नाहीये,
त्याच्यानंतर 2 क्रमांक हे आपण हे घेणार आहोत प्रयोग वगैरे आपलं आता बरंच व्हायचंय. काय दिसतंय का बघा. भाषाकुल, समाज भाषा विज्ञान, बघा बोहाडा. बोहाडा आपण हे नंतर घेणार आहोत याच्यामध्ये. ठीक आहे. भारुड आपण ते लोककला वगैरे लोक वाङ्मय त्याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. सगळ्यांना म्हणजे दिसतंय का ऑनलाईन विद्यार्थी? ऑनलाईन विद्यार्थ्यांना दिसतंय का? मी थोडं साईडला झाले आहे. नाही तर मी फॉन्ट मोठा करते. विशाल राठोड तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित? प्रगती मंढारे व्यवस्थित दिसतंय का सांगा. बघा इथं आपल्याला शाहीर विचारलेले आहेत, हे वेगळे आहेत. ठीक आहे. तर अमर शेख, शाहीर आत्माराम पाटील, द.ना. गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे. काय म्हणतात आहे? जागा मराठा आम जमाना बदलेगा, उठा है तुफान आखिर बंबई लेकर दम लेगा. हे जे सध्याचे शाहीर आहेत म्हणजे आत्ता आत्ताचे त्यांच्याबद्दल हा प्रश्न आहे. म्हणजे थोडा करंट रिलेटेड आपण म्हणू शकतो. करंट रिलेटेड म्हणजे आत्ता एक साधारण ह्या कालखंडात घडलेला. ठीक आहे. नेक्स्ट बघा शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर द.ना. गव्हाणकर यांना ब्रह्म विष्णू महेश असे कोणी संबोधले, असा एक प्रश्न आहे. त्यानंतर बघा याच्यात काही दिसत नाहीये. उडिया साहित्यावर मराठीचा प्रभाव हे पुढीलपैकी कोणत्या प्रभाव घटकाचे उदाहरण आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तुम्ही काय काय प्रश्न पाळले ना तर तुम्हाला ते असे लॉजिकल वाटतात, लॉजिकनी सुटणार आहे. ठीक आहे. केशव सुतांवर बघा मागचा पण तुम्ही जर थोडा पेपर पाहिला असेल मी टर्न आउट करताना तर केशव सुतांच्या सुनीतवर जो काही आहे खालीलपैकी सुनीत कोणतं नाही असं विचारलेलं आहे आपल्याला. म्हणजे असंही काही नाही का दरवर्षी इतक्याच मार्काचं येईल तितक्याच मार्काचं येईल. एखाद्या वेळेस 10 मार्काचं पण देऊ शकतात, एका वेळेस 4 मार्काचं पण देऊ शकतात. ठीक आहे. बघा हा 2021 चा पेपर आहे. ओके दिसतंय व्यवस्थित. ओके काही वाटलं तर हे सांगा लगेच. बघा 36 प्रश्न पहा. 36 काय दिलेला आहे? रूप पाहता लोचनी सुंदरते ध्यान, हे रूपाचे अभंग कोणत्या कीर्तन प्रकाराच्या आरंभी म्हणण्याची प्रथा आहे? 36 नंबरचा प्रश्न बघा, लिहून घ्या किंवा बघा किंवा उत्तर सांगा मला. चला
सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटेवरी ठेवून या, याच्याचा आणि याचा काही लागतो का ताडमेळ? ते माग बघा मी तुम्हाला वारकरी संप्रदाय आपण घेत होतो तेव्हा हरिपाठ जे काही आहे हरिपाठ म्हटलं जाते. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटेवरी ठेवून या, तुळशी हार घडा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडली तडपती श्रवणी कंठी कौतुक म्हणे विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायेन श्रीमुख आवडीने. बघा हे काय रिलेट होतंय का याच्यामध्ये बघा. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता तुम्ही जर अजून एक बघितलं इथे बनगरवाडीवर दरवर्षी प्रश्न आहे. बनगरवाडी खूप चांगलं करून ठेवायचे. राजाराम विठ्ठल सौदणीकर बघा आत्ताचं 2025 मध्ये प्रश्न आहे. 23 मध्ये 24चा आपण पाहायचे. 24 मध्ये पण काही ना काही असेल. हा आहे 21चा. हे तिन्ही वर्ष आपण आता पाहिले जे आपण पाहतोय म्हणून मी बोलते. तर बनगरवाडीवर प्रश्न आहे म्हणजे आहे. बनगरवाडी नीट करून ठेवा. तुमचे 2 ते 4 मार्क टिक लागून जाईल तुमच्या मार्काला. बनगरवाडी सगळ्यांनी विकत घ्या. तुम्हाला स्टायपेंड येतो. त्याचं तुम्ही जे काही आहे त्या स्टायपेंडचा तुम्हाला जो मिळणारा स्टायपेंड आहे तो स्टायपेंड कशासाठी आहे तुम्ही याचा कधी विचार केलेला आहे का? तो शॉपिंगसाठी आहे का तुम्हाला? कशासाठी आहे तो? तर तुमचं जे सुरुवातीचं हे आहे तर त्यानुसार काय आहे सुरुवातीच्या याच्यानुसार की तुमचे जे काही बुक्स आहे तुम्हाला शिक्षणाला जे काही साहित्य लागते मग ते काहीही असो तुमचे बुक्स सगळ्यात आधी तुमचे बुक तुमचे पुस्तकं असतील सगळं तर तुम्ही त्याच्यावर आधी खरं म्हणजे शिक्षणासंदर्भात जे काही आहे तुम्हाला उपयोगी काही असेल तर ते तुम्ही घेणं अपेक्षित आहे. तर तुमच्या ज्या काही साहित्यकृती आहे जवळपास एक 10 साहित्यकृती आहे माझ्या अंदाजाने त्या घ्या. सर्वात आधी तुम्ही जेव्हा मी जात चोरली होती बाबूराव बागुल यांचं पुस्तक आहे. छोटंसं आहे मला वाटतं 120 रुपयाचं आहे ते. आणि जर तुम्ही बुक डेपोमध्ये गेले तर तुम्हाला ते 100 102 3 रुपयाला देतात. कारण मी आता परवाच घेतलं मला एका जणाला गिफ्ट करायचं होतं. तर ते मूळ किंमत त्याची 120 रुपये तुम्हाला ते 100 102 100 रुपयापर्यंत वगैरे भेटून जाईल. 100 रुपयाचं जेव्हा मी जात चोरली होती. त्यानंतर बनगरवाडी जे आहे ते पण तुम्ही बघा किती रुपयाला आहे. म्हणजे फार काय असे खूप महाग नाही आहेत ते पुस्तकं. ते तुम्ही घ्या आणि वाचायला सुरुवात करा. ठीक आहे. वाचायचं आहे व्यवस्थित. तर बघा दरवर्षी जर तुम्ही ॲनालिसिस केलं दरवर्षी बनगरवाडीवर प्रश्न आहे. आता ही जी काही सेटनेट होईल त्याला पण बनगरवाडीवर प्रश्न असणारच आहे. त्याच्यामुळे बनगरवाडी आधी काय करायचं आहे बनगरवाडी व्यवस्थित सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय करायचं कोण लेखक आहे काय आहे बाबा कशावर आधारित आहे सगळं फक्त वाचून काढायचं. म्हणजे कुठलंही तुम्ही पेन आणि पेपर हाती न घेता जे काही आहे ते तुम्हाला ते वाचायचं आहे पुस्तक. कळतंय का मी काय म्हणतेय? कळतंय? तर ते पेन आणि पेपर घेऊन म्हणजे नुसतं वाचायचं. का वाचायचं? कारण ते त्याचा मर्म समजून घ्या की बाबा लेखकाला काय माहिती. जर आपण ते नोट्स सुरुवातीलाच नोट्स काढतो म्हटलं तर मग ते फार आपण त्याच्यामध्ये कृत्रिम होऊन जातो आर्टिफिशियल होऊन जातो. आणि जो काही मर्म आहे जो काही खूप असा इनोसंट जो काही हे द्यायचं आहे लेखकाला तो इनोसंट संदेश जो काही आहे तो देता येत नाही. त्याच्यामुळे नुसतं कुठलंही असं हे टेन्शन न घेता वाचा. तर मी तर सांगते की रात्री बघा म्हणजे एक खूप चांगलं मी लॉजिक सांगते ते मी माझ्या अनुभवावरून सांगते. आपल्याला आपली आई आजी अजून कोणी मावशी वगैरे कोणी पण असेल ते काय करायचे की लहानपणी आपल्याला झोपी घालायचे. बरोबर आहे. आत्ताही बऱ्याच जणांना घालत असतील. तर ते झोपी घालण्याची त्यांची पद्धत काय होती ते काहीतरी अंगाई गीत म्हणायचे. पण जास्तीत जास्त काय केलं आहे कथा सांगून आपल्याला झोपवलं आहे. बरोबर आहे. तर आता हे बनगरवाडी वगैरे हे सगळं काय कथा फॉर्मॅट आहे बऱ्यापैकी कादंबरी याच्यामध्ये सगळ्या कथा कादंबऱ्या ही कादंबरी आहे बनगरवाडी लघु कादंबरी. तर मग हे असं म्हणजे एक एक प्रकरण म्हणजे एक एक कथा असल्यासारखीच आहे. किंवा एखादा शिक्षक गावात जातो आणि त्याच्या जो काही वाटेला येणारा संघर्ष आणि ते सगळं आहे. बनगरवाडी म्हणजेच धनगरवाडी का? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी काही आहे ती आपल्याला कुठे मिळणार आहेत
तर मग काय करायचं की ते मोबाईल तुम्ही स्क्रोल करत बसता तासन तास. बरेच विद्यार्थी मी बघते, माहीत आहे मला, म्हणजे मी पण तुमच्याच याच्यातून गेलेली आहे. ते रात्री 2-2, 3-3 मग माहीत पण नाही होत की किती वेळ मोबाईलवर गेला. आणि मोबाईलमध्ये जर तुम्ही सेटिंगमध्ये गेला तर तुम्हाला दिसतं की तुम्ही दिवसाला किती तास, किती मिनिटे फोन वापरलेला आहे. आठवड्याला तुम्ही किती तास फोन पाहिलेला आहे हे सुद्धा तिथं दिसून येतं. त्याच्यामुळं 9 वाजले, 8 वाजले रे वाजले की फोन आपला एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा. बरेच जण तुमच्यातले घरी राहतात. तुम्ही काही प्रधानमंत्री नाही का, तुम्हाला खूप मोठ्या मोठ्या डील करायच्या, साईन मारायचं आहे का, तुमचा फोन न उचलल्यामुळे काहीतरी खूप मोठा निर्णय चुकेल वगैरे, काहीतरी इतिहास बदलेल, असं काही होणार नाही. तुमचे आई वडील, भाऊ बहीण आहेत, काही झालं तर तुम्हाला सांगायला. ते झालं की छान आपलं पुस्तक घ्यायचं. आपली आजी कशी आपल्याला कथा सांगते तसं ते वाचायचं. इतकं म्हणजे इंटरेस्टिंग आहे हे. काही असं काही खूप रटाळवाणं किंवा बोरिंग होऊन तुम्हाला अभ्यास नाही करायचा आहे. करायचं आहे का, हो आता मी कसं करू, काय करू, नाही. एक छान इंटरेस्टिंग, एक काहीतरी इंटरेस्ट, नवीन गोष्ट माहीत होते. तर जर आपल्याला कोणी गोष्टी सांगायचं आपल्याला किती छान वाटतं. अरे वा, काय असेल समोर, कसं असेल, तात्पर्य, बोध, ते घेऊन वाचायचं. रोज जर तुम्ही असं केलं तर तुमचं थेंब थेंब तडे साचे होईल. थेंबे थेंबे तडे साचे, मग त्याचं किती होईल ना. जरी तुम्ही रोज ठरवलं की मी 10-10, 20-20 काय जे असेल ते पानं वाचणार आहे बाबा, तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर बघा इथं सुद्धा बनगरवाडी हे शिकवलंही नाही, पण आता आपण कंटिन्युअसली 2-3 पेपर बघतोय तर त्याच्यामध्ये जे काही आहे ते आपल्याला इथे दिसून आलेलं आहे. कळलंय तुम्हाला? ठीक आहे, चला नेक्स्ट. सांगण्याचा उद्देश हा आहे की जी साहित्यकृतीतली सगळी पुस्तकं आहेत, कोणती कोणती आहेत, ते कवितेंची नावं पाठ करणं, त्याच्यातली पात्र पाठ करणं, त्याच्यातलं संवाद पाठ करणं, त्याच्यातलं काय तात्पर्य आहे ते माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. कळतंय? चला नेक्स्ट. बघा 49 क्वेश्चन काय विचारलेला आहे. 49 क्वेश्चन वाचायचं आहे. वाराणसी भगीरथी एक मिनिट. साहिल ते बंद झालं. हे बघ माईक आणि कॅमेरा ऑफ आहे म्हणते. ते ऑफ होतं का नेट नसल्यामुळं? बघ ना तिथं फक्त विचारशील बर. मला थोडा नेटचा इश्यू आलेला, इंटरनेट थोडं डाऊन झाल्यामुळे आपली स्क्रीन थोडी ऑफ झाली होती. ठीक आहे, ओके. तर बघा वाराणसी भागीरथी पांडुरंगी भीमरथी ह्या वाक्यपंक्तीत पांडुरंग हा शब्द पंढरी क्षेत्र ह्या अर्थाने कोणी आता आपण त्या दिवशी निळोबा पाहिलं होतं, सावता माडी पाहिले, तुकाराम पाहिले, नामदेव पाहिले. तर हे कोणी विचारलेलं, कोणी म्हटलेलं आहे असा एक आपल्याला इथे प्रश्न जो काही आहे दिला आहे अशा प्रकारचा. नेक्स्ट. तर हे बघा महाराष्ट्र जे सर्व राष्ट्राशी राजे जयाच्या भाये व्यापिले देव लाजे जे काही आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे.
तर हे महाराष्ट्राविषयीचे जे काही अभिमानाचे उद्गार आहे ते कोणी काढलेले आहे? मग आहे रामदास, वामन पंडित, रघुनाथ पंडित, मुक्तेश्वर. महाराष्ट्राविषयीच्या अभिमान ते मग त्याच्या शायरी काव्यामध्ये आलंच आहे ना. शायरी काव्यामध्ये वेगवेगळे आहेत विषय. राष्ट्रभक्तीचे आहे, संतांचे काही विषय आहे, पराक्रमाचे आहे, वीरपुरुषांचे आहे, महाराष्ट्राच्या गौरवगीतेचे आहे. कोणी म्हटलंय बाबा हे आपल्याला तिथे पाहायचं आहे. ठीक आहे. तर बघा मोरोपंत आपण त्या दिवशी पाहिलेलं होतं. हे जर तुम्ही व्यवस्थित पाठ केलं मोरोपंताची खालीलपैकी कोणती रचना मोरोपंतांची नाही, म्हणजे मोरोपंतांनी काय लिहिलेलं नाही असं त्यांना म्हणायचंय. काय आहे? सुभद्रा चंपू, सावित्री गीत, सीता गीत, रुक्मिणी गीत. मोरोपंत आपलं झालेलं आहे ना. मोरोपंत ह्या तुम्ही तुमच्या नोट्स मधून पाहून सुद्धा उत्तर मला सांगू शकता. सांगा बरं मोरोपंतांविषयी सांगा. चला चला बताओ जल्दी से. मुकुंदराज पाहिलं होतं आपण, मुक्तेश्वर पाहिलं, मोरोपंत मोरोपंत आपलं राहिलेलं आहे ना. निरंजन माधव आणि मोरोपंत राहिलेलं आहे. ओके. हे मोरोपंतांविषयी जे काही आहे तर आपण एक साधारण उद्या परवा वगैरे बघूयात. ठीक आहे. मोरोपंतांनी काय काय लिहिलेलं आहे? सांगता येईल का तुमचा जर अभ्यास असेल तर? सांगा. रचना आहे विचारलाय का नाही विचारलेला आहे हे महत्वाचं आहे आपल्याला. बघा हे त्याच्यामुळेच महत्वाचं ठरतं की जे काही ॲनालिसिस आहे तुमचं ते ॲनालिसिस याच्यामुळेच महत्वाचं ठरतं की आपल्या चुका कुठं होतात आहे, आपल्या चुका कुठे होऊ नयेत यासाठी सुद्धा काय आहे पेपर ॲनालिसिस महत्वाचं आहे. आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे का कोणती रचना आहे असं विचारलेलं आहे का? तुम्ही बऱ्याच जणांनी फास्ट वाचतात. फास्ट वाचतात म्हणजे दुर्लक्षित करून वाचतात, म्हणजे फोकसली फुल्ली फोकस जे आपण म्हणतो तो फोकसपणा जो काही आहे तो तिथे जाणवत नाही. तर नाही विचारलेला आहे. सुभद्रा चंपू लिहिलेला आहे, लिहिलेलं आहे म्हटलं मी. त्यानंतर काय लिहिलेलं आहे? लिहिलेलं आहे का सुभद्रा चंपू हे कोणाचे आहे? सुभद्रा चंपू कोणी लिहिलं आहे? निरंजन माधव. म्हणजे आपल्याला हे सुद्धा कळलं पाहिजे की आता समजा हे सगळं लिहिलेलं आहे, कोणी लिहिलं? ही सगळी जी काही रचना आहे सावित्री गीत, सीता गीत, रुक्मिणी गीत हे कोणी लिहिलं? मोरोपंत. हे मोरोपंतनी लिहिलं आणि हे सुभद्रा चंपू मोरोपंतनी नाही लिहिलं. पण मग हे कोणी लिहिलं हे आपल्याला माहित पाहिजे. सांगता येईल का तुम्हाला हे कोणी लिहिलं सुभद्रा चंपू? सुभद्रा चंपू कोणी लिहिलेलं आहे? तर हे लिहिलेलं आहे निरंजन माधव. हे आपण याच्याविषयी उद्या बघूयात. निरंजन माधव यांनी लिहिलेला आहे. चला लिहून घ्या. हा प्रश्न लिहून घ्या, याचा ॲनालिसिस लिहून घ्या मी जशा पद्धतीने सांगितलं तशा पद्धतीने. चला चला हे लिहून घ्यायचंय पटकन. लिहून घ्या आणि प्रश्न नीट वाचणे, फोकसली वाचणे हे सुद्धा तिथं लिहून घ्या. आपल्याला नाही हे विचारलेलं आहे हे लिहून घ्या तिथे. दिसतंय का व्यवस्थित?
लिहून झालं की मेसेज करायचं आहे लिहून झालं म्हणून, म्हणजे इथं चॅट बॉक्समध्ये लिहायचं आहे. दिसतं, याला थोडं मी मोठं करते हा फॉन्ट. हे निरंजन माधव आपण उद्या बघणार आहोत. आणि हा प्रश्न बघा, ज्याचं ॲनालिसिस महत्त्वाचं आहे आपल्याला, कारण प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलं आहे, हो विचारलं आहे, नाही विचारलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं ठरतं. झालं लिहून? ओके, नेक्स्ट. हे बघा, हे जे काही आहे नागदेवाचार्य, लीलाचरित्र वगैरे, आपण हे महानुभव मध्ये आहे, ते आपण घेऊयात. त्यानंतर हे चांगदो पाशष्टी वगैरे, हे सुद्धा आपण महानुभव पंथ जेव्हा आपण बघूयात तेव्हा हे याच्यामध्ये कव्हर होईल. ठीक आहे. आपल्याला बऱ्याचदा म्हणजे दर पेपरला असे प्रश्न येतात की जी काही साहित्य संमेलन आहे त्याचं आपण एक सेशन घेऊया. पहिलं आदिवासी साहित्य संमेलन, दुसरं, तिसरं, अशा फक्त म्हणजे या प्रकारच्या जे काही साहित्य संमेलन आहेत ना त्याच्यावर खूप भर राहिलेला आहे. तर याच्यावर खूप भर असल्यामुळं आपल्याला हे पाठ पाहिजे. पहिलं मुस्लिम मराठी मुस्लिम साहित्य संमेलन, पहिलं, दुसरं, तिसरं, ख्रिस्ती, पहिलं, दुसरं, तिसरं, आदिवासी, पहिले, दुसरे, तिसरे, दलित, पहिले, दुसरे, तिसरे, तर हे पाठच पाहिजे तुम्हाला. कारण दरवर्षी याच्यावर प्रश्नामध्ये तुमचे जे 2 मार्क आहेत ते याच्यावरून काय होणार आहे, ते फिक्स जे काही आहे ते फिक्स होणार आहे याच्यामुळं. ठीक आहे. त्यानंतर बहिष्कृत नावाची पुस्तक आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे, म्हणजे बऱ्यापैकी ज्यांना जनरल नॉलेज आहे त्याच्यातली हे माहीत आहे. आणि आपल्याला त्याचे अध्यक्ष सुद्धा, जे साहित्य संमेलन होतं त्याचे अध्यक्ष सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथं तुम्हाला जे दिसतं हे जगन्नाथ, मम्मट, भामह, आनंदवर्धन, तर हे जे काही हे घटक 8 मध्ये जो पहिला उपघटक आहे आपला व्याकरण, काव्य, प्रतिभा यासारखे जे काही आहेत तर ते याच्यामध्ये आपलं कंप्लीट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यावरही आपण पाहिलं की मम्मट असेल, कुंतक असेल, भामह असेल, तर ह्या सगळ्यांवर काय आहे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. दरवर्षी यांच्यावर प्रश्न आहे. ठीक आहे. नाटक बद्दल सुद्धा आपल्याला हे पाहायचंय. वामन पंडित वेगळे, वामन वेगळे, याच्या दोन्ही याच्यामध्ये काय कन्फ्यूज व्हायचं नाही. वामन पंडित काय आहे, हे पंडित कवी होते. आणि वामन जो काही आहे तो संस्कृतातला व्याकरणकार, संस्कृत अभ्यासक, व्याकरणकार वगैरे असं आपण त्याला म्हणतो. भारताने किती रस सांगितले आहे,
तर ते पाहायचं आपल्याला. आता बघा हे याच्यावर प्रश्न आहे. कोणी श्लोक कोणाचा आहे असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा हा श्लोक कोणाचा आहे काय विचारलंय बघा. ते याचे मोरपर्यंत श्रीधर वामन याच्यावर आहे. तर एक दिवस आपण स्पेशली यांचं हे सुद्धा बघूयात. बघा, तदी तदी तर खग भेने वेगळाले पडाले, स्वजन गवसला जो याजपाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. बघा हे आपण कधी घेतलेलं आहे, परवाच्या दिवशी घेतलेलं आहे. कोणी लिहिलं बरं हे सांगा. हे खूपच प्रसिद्ध आहे म्हणजे, आणि आपण याच्यावर तर खूप चर्चा केली आणि मी तुम्हाला वाचून पण दाखवलं आहे. सांगा प्रगती, परवाच्या लेक्चरला होते का तुम्ही? प्रगती परवाच्या लेक्चरला होते का? कठीण समय येता कोण कामास येतो. चला सांगा, मी नोट्स मध्ये लिहून दिलेलं आहे. सांगा. परवा नव्हते, ओके. तर ठीक आहे, रोज जे आहे लेक्चरला उपस्थित राहत जा, कारण याच्यावर जे काही आहे आपण नोट्स लिहून दिलेली आहे. तर बघा, आपण जेव्हा पंडित घेत होते, कोणते पंडित घेतो आपण? त्याच्यामध्ये आपण रघुनाथ पंडित घेतले, वामन पंडित घेतले, ठीक आहे, नागेश पाहिले. तर आपण पाहिलं की मी आणि हे वाचून दाखवलं होतं वर्गामध्ये. तर याचं जे उत्तर आहे ते रघुनाथ पंडित येते. त्याचे हे कुठलं वाक्य आहे? दमयंती स्वयंवर जे त्यांनी लिहिलेलं आहे, दमयंती स्वयंवर मधलं हे वाक्य आहे, श्लोक आहे की वाक्य. लिहून घ्यायचंय. चला पटकन. परवाच्या दिवशी ज्यांनी लेक्चर केलं त्याला हे उत्तर हमखास आलं असतं. त्याच्यामुळं तुम्ही रेकॉर्डिंग्स बघा, नोट्स व्यवस्थित कंप्लीट करा तुमच्या. ओके, चला लिहून घ्या. हे लिहून घ्यायचंय पटकन. लिहून घ्या. ठीक आहे, झालं का लिहून? तर हे रघुनाथ पंडितांनी लिहिलं दमयंती स्वयंवर, जे अतिशय प्रसिद्ध असं त्यांनी जी काही रचना केलेली आहे ती आहे. तर त्याच्यानुसार हे आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट. ठीक आहे. वीरशैव तत्वज्ञानाची समन्वयक भूमिका मांडणारा रेणुकाचार्य लिखित ग्रंथ. ओके, हे आपलं जरा थोडं राहिलेलं आहे. नेक्स्ट. बघा कुठं दिसतोय शायरी पंडिती वाङ्मयचा प्रश्न, कुठं दिसतोय का बघा. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित शायरी पंडिती, तुमचे खातचे 8 ते 10 मार्क सेक्युअर होऊन जातात. ठीक आहे, कारण त्यांनी बघा एकूण 10 घटक आहे, 10 घटक आहेत एकूण घटक आहे आपले 10. त्या 10 मध्ये पण उपघटक आहेत बरं का. आता आपला पेपर किती प्रश्न, किती मार्क आहे आपल्या याला? 100 प्रश्न 200 मार्क. तर 10 गुणिला 10 म्हणजे
100. तर जवळपास हे जे काही आहे प्रत्येक घटकावर कमी जास्त करून 10 एक म्हणजे 9, 10, 8 असे मागे पुढे प्रश्न झाले. पण आपण एक ॲव्हरेज जर काढलं, सरासरी काढलं, तर त्या सरासरीनुसार काय आहे की प्रत्येक घटकावर आपल्याला 10-10 प्रश्न विचारले. मग त्या घटकामध्ये पण उपघटक आहेत. जसं आता हे आपण घटक 8चं बघतोय. घटक 8मध्ये काय आहे? पंडिती काव्य आहे, शायरी काव्य आहे, वीरशैव पंथ आहे, वारकरी संप्रदाय आहे. आणि मग म्हणजे ह्या घटक 8मध्येच उपघटक 2 आहेत. तर त्याच्यातला ब जो घटक आहे तो हा आहे. आणि अ मध्ये काय मग काव्यशास्त्र, काव्यमीमांसा, मग हे भरत, रुद्रट, मम्मट, भामह हे सगळे त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. अजून काय दिसतंय बघा. बघा, कष्टकऱ्यांच्या जीवनातील दारिद्र्य, विषमता आणि संघर्ष यांचे परिणामकारक चित्र कोणत्या साहित्यकृतीत आढळते? कष्टकऱ्यांच्या जीवनात विषयी. तर तू बनगरवाडीमध्ये आहे का कष्टकऱ्यांचं जीवन? की तिथं शिक्षण सांगितलं आहे, तिथं स्थलांतरांविषयी बोललेलं आहे, शिक्षणाविषयी बोललेलं आहे, समाजाविषयी बोललेलं आहे. हे म्हणजे एक जरी माहीत झालं तरी तुम्ही ऑप्शन कट करू शकता. समजा याचं उत्तर बनगरवाडी नसेल तर कट. तुमचं कॉम्पिटिशन ह्या 3 याच्यामध्ये फिरतं. कळतंय का काय म्हणतंय? म्हणजे अभ्यास करून तुम्ही असाही फायदा करू शकता की त्याच्यावर कमांड आली की तुम्ही इतकं म्हणजे कॉन्फिडेंटली ते सांगू शकता किंवा हे उत्तर तर असूच शकत नाही, हे उत्तर असूच शकत नाही, हे तुम्ही इथून सांगू शकता. ठीक आहे, झालं. तर अशा प्रकारे जे काही आहे म्हणजे एक अशा प्रकारे तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. ॲनालिसिस करताना ऑप्शनचा सुद्धा विचार करायचा आहे. बघा, आता मी जे सांगते तिथं व्यवस्थितपणे तुम्ही फोकसली ऐकून घ्या. तर बघा, काय म्हणू शकतो आपण त्याला, हे जे आहे काय करायचं. आता जे काही कोणी नवीन आले असतील लेक्चरला, अजून काही लोक अधून येतात, काही लोक मधून येतात, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की वेळेवर लेक्चर करणे. म्हणजे नित्य नियमाने आपल्याला माहिती आहे 4 ते 5.5 क्लास. तुम्हाला माहिती आहे तुमच्या अगोदर तरी क्लास जे असायचे ते 2 तास व्हायचे. क्लास 2 अवर्स, 2 तास जे काही आहे ते क्लास होत असायचे. तरी मुलं, भरपूर मुलं असायचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आता बरेच जण असतात त्याच्यातले म्हणतात की मॅडम आम्ही रेकॉर्डिंग पाहू. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते की रेकॉर्डिंगमधून काही फारसं अभ्यास एवढा होत नाही. सिरियसली जेवढं तुम्ही लाईव्ह सेशन करता तिथं कसं असतं, तुमचं बोलणं, चालणं, आन्सर देणं, प्रश्न विचारणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथं म्हणजे चालतात. एक सिरियसनेस असतो टाईम टू टाईम. तुम्हाला माहिती आहे हे आत्ता आपल्यासोबत वर्तमानात चाललेलं आहे. रेकॉर्डिंग मग आपण काय तो 1x 2x मध्ये स्पीडनी बघून टाकणार, मग काहीतरी थांबवणार, बघणार, काहीतरीच करणार. हे तुम्हाला माहिती आहे का लाईव्ह चालू आहे. तर आपल्याला फोन आला तर उचलायचं नाही, घरी कोणी आलं तर बघायचं नाही, कुठं जायचं नाही ह्या वेळेमध्ये. तर तो जो सिरियसनेस आहे तो सिरियसनेस तुम्हाला लाईव्ह लेक्चर्समध्ये येतो. त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचं आहे की तुम्ही नित्य नियमाने, शिस्तीने जे काही आहे ते तुम्ही लाईव्ह लेक्चर केले पाहिजे. आता ठीक आहे, एखाद्या वेळेस असं येतं की नाही शक्य होत, तर तेव्हा ठीक आहे तुम्ही रेकॉर्डिंग पहा, पण त्या दिवसची म्हणजे जेव्हा जे अपलोड झाली तेव्हाच लगेच पाहून टाका. हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जो सिरियसनेस आहे तो लाईव्ह लेक्चरमध्ये किंवा जाऊन लेक्चर करण्यामध्ये आहे. ठीक आहे, हा एक मुद्दा झाला. तर दुसरा मुद्दा जो काही आहे मला सांगायचा, दुसरा मुद्दा असा आहे की काय म्हणू शकतो आपण त्याला, जे पेपर आहेत न्यूजपेपर, हे आपण आता आठवड्याला एक म्हणजे जसा जसा आपला टॉपिक होईल टेस्ट, आपण एक टेस्ट ठेवणार आहोत.
एक टेस्ट आणि आपण एक हे करणार आहोत, त्यानंतर आपण पेपर ॲनालिसिस. तर तुम्ही कमीत कमी 5 वर्षाचे पेपर प्रत्येकाने ए सेटचे जमल्यास, ज्यांनी कोणी काढले नसेल ए सेटचे जे काही आहे मराठीचे पेपर तुम्ही काढून ठेवा. पेपर 1चेही काढून ठेवा, तुम्हालाच कामी येतील ते ॲनालिसिस करायला. तर काय करायचं आहे, तुम्ही हे पेपर तुम्ही प्रिंट आऊट काढून ठेवणे. सगळ्या साहित्यकृती जे तुम्हाला घटक 10 मध्ये दिले आहे त्या विकत घेणे. हे तुम्ही शक्य तितक्या लवकर करा. म्हणजे आज करत असेल तर आजही करा, मी असं म्हणेल. तर ते पेपर काढून ठेवणे म्हणजे तुम्हाला तिथं कसं आहे की लगेच पेपरवर तिथं साईडलाच लिहिता येतं ना. ह्या कशा कशा शक्यता आहे. आता जसं मी उदाहरण तुम्हाला सांगितलं की आयबू हे खालीलपैकी कोणत्या कादंबरीतले पात्र आहे. अशा प्रकारचा जो काही प्रश्न आहे आपल्याला विचारला होता की आयबू कोणत्या कोणत्या कादंबरीतील पात्र आहे. बरोबर आहे. तर मग मी तुम्हाला तिथे काय सांगितले की यावर्षी काय विचारलं आहे, बालट्या हे कोणत्या कादंबरीतलं पात्र आहे. पण ते काय करू शकतील, ते ह्या 2 नावाच्या जागी एक तिसरं नाव टाकतील त्याच्यामध्ये बनगरवाडीमध्ये जी काही पात्र आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा काय करू शकता, तुमचा जो काही पेपर आहे तो तुम्ही फॉर्म करू शकता. तुम्ही काय करू शकता, तुमचा जो काही पेपर आहे तो तुम्ही फॉर्म करू शकता. त्याच्यामुळं काय आहे की आज ज्यांनी कोणी, मी नेहमी सांगते का तुम्ही प्रिंट आऊट काढून ठेवा. ज्यांनी कोणी नाही काढली त्यांनी ती प्रिंट आऊट जी काही आहे ती काढून ठेवणे. आणि मग जसं आपण ॲनालिसिस घेतो की बाबा हा पंडिती काव्यातला प्रश्न, हा शायरी काव्यातला प्रश्न, हा महानुभवातला प्रश्न, हा घटक 8 मधला प्रश्न. तर इतकं तुमचं जर मायक्रो ॲनालिसिस राहिलं तर तुम्ही सुद्धा गेस करू शकता की पेपर म्हणजे इथून पुढे जे येणारे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत. तिथल्या तिथं लिहिल्यामुळं तुम्हाला लगेच तुमचं लॉजिक लागतं, तुम्हाला सोपं जातं. तुम्ही जिथं राहतात आजकाल प्रत्येक ठिकाणी जे काही आहे प्रिंटर आहेत, झेरॉक्स सेंटर्स आहेत. नाहीतरी जे खूप गावात राहत असतील ते कुठंतरी जाऊन बाहेर जाऊन म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी काय अर्ध्या तासवर तालुक्याचे प्लेसेस असतात. तर बऱ्याच गावामध्ये आहे ही सुविधा. पण समजा नसेल, एखादे जण खूपच दुर्गम भागातून असेल तर त्यांनी सुद्धा पटकन आता उद्या शनिवार रविवार तर तुम्ही एक चक्कर मारून ते सगळं काढून घेऊन येणं, पुस्तकं घेणं, ऑनलाईन ऑर्डर करणं, प्रिंट असतात, PDF असतात, ज्यांना ते पॉसिबल नाही त्यांनी त्याची PDF प्रिंट करणं. हा सगळ्या प्रकारचं तुम्ही साहित्य हे मटेरियल तुम्ही ठेवा. वेळेवर अशी पडापड करू नका परत. आणि मनाला नेहमी सांगा की आपल्याला 6 महिने परत रिपीट नाही करायचे. कळतंय का तुम्हाला. हे 6 महिने जे काही आहे ते रिपीट नाही करायचे आपल्याला, राईट. सो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला कळतंय का, समजलं. काही डाऊट आहे तुम्हाला. तर हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. उद्या आपण जे काही निरंजन माधव जी सुभद्रा चंपू नावाचं जी काही रचना आहे तर ती रचना निरंजन माधव यांची आहे. तर उद्या आपण निरंजन माधव वगैरे यांच्याविषयी बघणार आहोत. आणि आपलं जे काही थोडंफार राहिले, मोरेश्वर पण राहिलेलं, आपण मागं मोरोपंत घेतलं होतं. ठीक आहे. मोरेश्वरची जी काही रचना आहे ती मोरेश्वरची रचना आपण उद्या घेणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे उद्या येताना तुमचे जे प्रिंट्स आहेत ते प्रिंट्स तयार पाहिजे. आणि जे नोट्स आहेत ते व्यवस्थित तुम्ही लिहा. कारण बघा नोट्सच्या पलीकडे प्रश्न जात नाही. जर तुम्ही सिरियसली रोजचे लेक्चर रोज केले, नोट्स जर रोजच्या रोज तुमच्या रेडी आहे तर तुमचे मार्क्स, तुमचे हातचे मार्क्स कोणी हिरावून घेऊ शकत नाही. इतकी तर शाश्वती मी तुम्हाला देते. मोठे मोठे ग्रंथ मराठी म्हणजे लोकांना एक समज असतो खूप व्यापक आहे, खूप वास्ट आहे, मोठं आहे. बरोबर आहे. पण जर तुम्हाला एक अनुभवी व्यक्ती येऊन सांगतंय तर तुमचं जर जी मेहनत आहे, तुमचं वाचन जे काही आहे ते तुम्हाला कमी वेळेमध्ये शॉर्ट टर्ममध्ये देता, तर तुम्ही त्याचा जो काही आहे तो पुरेपूर फायदा करून घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. चालेल, थांबूयात आपण इथेच आणि भेटूया उद्याच्या सेशनला. आपण उद्या निरंजन माधव आणि मोरोपंत तर मोरेश्वर त्यांची आपण रचना काय काय त्यांनी केलेल्या आहेत आणि जे काही मराठी साहित्याला त्यांचं योगदान लाभलेलं आहे याची आपण उद्या चर्चा करूया. ठीक आहे. थांबूयात आपण इथेच.